चल लक्ष द्या. आपलं कालचा प्रश्न किती झाला? आपला तिसरा प्रश्न सोडवला होता. प्रश्न चौथा आहे. लक्ष द्या. प्रश्न बघा. कळलं का? त्याच्यामध्ये तुम्हाला दिलेले आहे, सूरजने 50 किलोग्रॅम वजनाचे धान्याचे पोते 2000 रुपयांना खरेदी केले. बरोबर. त्याने ते प्रति किलो 43 रुपये याप्रमाणे ते धान्य विकलेलं आहे. तर या व्यवहारात त्याला काय करायचं? तुम्हाला शेकडा नफा की तोटा अथवा दिल्या किती झाला ते तुम्हाला काढायचं आहे. आता काय बघा, हा प्रश्न खूप छान आहे. त्या पोत्याची खरेदी किंमत आपल्याला किती दिली? इथे येऊ. पोत्याची खरेदी किंमत किती दिली? बरोबर 2000 एवढी दिलेली आहे. आता काय करायचं तुम्हाला? 2000 रुपये. आता प्रति किलो त्यांनी किती निघले? प्रति किलोग्रॅम. मी तर केजी लिहितो किंवा कळत नसलं तुम्हाला ते किलोग्रॅम असं लिहिलं तरी तुम्ही चालतंय. आता त्याने ते 43 रुपये प्रमाणे विकले. पोतं किती किलोचं असतंय? 50 किलोचं. बरोबर. आता विक्री यायची 43 गुणाकारामध्ये 50. आता विक्रीची किंमत मोठी का खरेदीची किंमत मोठी? मग आपल्याला काय करायचंय? विक्रीची किंमत आणि इथे जे आपल्याला खरेदीची किंमत. आता बघा, मला सांगा तुम्ही आता मोठी कोणती येईल बाबा? इथं तर 43 रुपये किलो नाही केलं त्यांनी. 50 किलो माल आहे की नाही? 315 आणि ते 20-2100 रुपयाच्या पुढंच. मोठं काय आलं याच्यामध्ये आपल्याला बघायचं. आता याचा गुणाकार जर केला तर आपण समजा 43 5 210 यायला पाहिजे. बरोबर. किंवा मग 210 नाही आलं तर सॉरी 215 5 होते, मी 2 समज. 43 5 215 आणि 0 असेल तसं तर खरेदीच्या पेक्षा विक्रीची किंमत त्याची खूप मोठी आहे. विक्रीची मग आता 43 5 215 आता एक 0 आहे आणि हातचा एक येणार आहे. असं किती आला? आता वजा खरेदीची किंमत किती होती? 2000 रुपये. मोठी ही झाली ना. 2000पेक्षा 150 रुपयानं विक्रीची किंमत मोठी झाली. तुम्हाला विचारलं काय? त्याचा शेकडा नफा. शेकडा नफ्याचं सूत्र आपण कालच पाहिलं. आपल्याला इथं बी घ्या, एक्स घ्या, ए घ्या, वाय घ्या, काय ते तुम्हाला घ्यायचं तर घ्या. छेदामध्ये 100. आता 2000मधून 150 जर वजा केली तर उत्तर आलं 150. म्हणून आपण इथे 150 जशाला तसे छेदामध्ये पण आले याच्या 100. काय करायचं तुम्हाला? दोन्हीही बाजूनं 100 गुणायचं आहे. दोन्हीही बाजू कितीनं गुणायचं आहे? 100. मग काल मी सांगितल्याप्रमाणे आता बी गुणिले ए इकडे बघा 150 कशाला गुणायचे तुम्हाला? 100. मग बी आपल्या जाग्यावर. मग इथं आले तुमचे 100 गुणाकारामध्ये 150 छेदामध्ये आले 100. ओके. आता भाग जर इथं घालायचा तर 0 0 जर कट केला 1 कट आला. बे 1 बे सर बे 5 10 1500ला 100 जर भाग घातला तर किती येते उत्तर बघा. कलच्यासारखं करा. बे बरोबर. आता इथं ते 1500 येईल. मग 0 जर काटला तर हे कटणार, हे कटणार. इथं राहिले 10 10 1 10 10 ओ 10 20 नाही उत्तर येईल आपलं. चुकायला नाही का? 50 गुणिले 100 गुणिले 100 चुकायले का? कुठं खरेदी किंमत राहिली लिहायची. आपण दुसरीच घेत बसलो. 2000 रुपये कधी सांगतात रे? झाले आपण इथं 2000 घ्यायचीच राहिली होती ना आपली. आपण नुसतं इथं घेतलं, इथंच 2000 घ्यायची राहिली होती आपल्याला. छेदामध्ये 100च घेऊन बसलो. इथं घ्या 2000. आता करेक्ट कार्यक्रम आपला होणार. इथं काय होणार? हे कटणार, हे कटणार. इकडं काय करायचं म्हटलं तर हे 2 कटले. आता तुमच्याकडं राहिले 15 छेदामध्ये 2. 2 न 15ला भाग घालायचा आहे. आता भाग घालायचा आहे पण आपला गुणाकार कशामध्ये येणार? दशांशामध्ये येणार. बेसाती 14 म्हणून तुमच्याकडे किती येणार आहेत? 7. हे आले 7.
आता 14 मध्ये राहिला 1, इथं आपण दशांश जर दिला तर इथं झाले 10, 2 पंचे 10, 7.5 असा आपला भागाकार या ठिकाणी येऊ शकतो. 15 ला 2 भागायला लागले त्यासाठी 14, 15 मधून 14 गेले राहिला 1 दशांश त्याला झाले 10, 2 पंचे 10 अशा प्रकारचं. तर म्हणजे सूरजला नफा किती व्हायला आहे 7 ते 7.5% त्याला ते नफा या ठिकाणी भेटणार आहे. म्हणून आपण इथे लिहू जो काय सूरज आहे, सूरजला जर तुम्हाला टक्क्यात घ्यायचं असलं तर 7% यायला आपल्याकडे. आणि जर दशांशानंतर जर भागाकार करायचं म्हणजे बाकी राहिले आपल्याकडे 1, मग आपण असं करून 7/1/2 म्हणजे बाकी 7 2 14 आणि 15 पूर्णांकयुक्त पूर्णांकामध्ये आपण त्याला घेऊ म्हणजे तुमच्या लक्षात राहिला ते सोपं जाईल. एवढा टक्का याला काय झाला नफा झालेला आहे. बघा आता याच्यात काही शंका तर नाही ना, कारण मी प्रश्न तर तुम्हाला दिलेला आहे, आपण त्याच्यावर हे करू. झालं, लिहून घ्या. पुढचा प्रश्न बघायचा आपल्याला. आता मी काय करणार आहे पुढच्या प्रश्नामध्ये डायरेक्ट प्रश्न तुम्ही लिहायचा आहे. मी डायरेक्ट तुम्हाला खरेदी किंमत विक्री किंमत जे काय आहे प्रश्नामध्ये तेवढंच देणार आहे. इथपर्यंत आहे. कुठं राहिले का बघा रे. आपल्याकडे खरेदी किंमत विक्री किंमत 100 होती बरोबर, मोठी केली आपण ती 2100 मधून 2000 वजा केली तर राहिले 150 इथं घेतले. खरेदी किंमत छेदामध्ये घेतली. ओके झालं का. चला बघा पुढचा प्रश्न बघा. आता बघा पुढच्या प्रश्नामध्ये तुम्हाला खरेदी दिलेली 8600 इथं खरेदी लिहितो. 8600 रुपये खरेदी झाली. त्याच्यानंतर त्याच्या वाहतुकीचा खर्च झाला तुमच्याकडे 250. मी तर शॉर्टकटमध्ये लिहितो वाहतुकीचा खर्च. वाहतुकीचा खर्च किती झाला आहे 250 रुपये खर्च झाला. त्याच्यानंतर त्याला हमाली काय लागलीच असेल, वाहतूक आहे म्हणल्यानंतर त्याच्यात त्याला हमाली किती लागली 150 रुपये बरोबर. आणि विक्री किंमत त्याची किती झाली बाबा 10,000 रुपये एवढी त्यांची विक्रीची किंमत झालेली आहे. तर जयदेवनं काय केलं याच्यामध्ये काय घेतलं, एक वॉशिंग मशीन घेतली जिची किंमत होती 8600 रुपये. त्याने ती खरेदी केली. त्याने ते काय वाहतूक करणार असते म्हणजे ज्याच्यामध्ये ती मशीन टाकून त्याला ती घरापर्यंत आणायची होती त्याच्यासाठी खर्च आला त्याला 250 रुपये. हमाली गेली त्याची 150 रुपये. ती मशीन ऑटोमध्ये टाकायची, उचलून परत घरात घ्यायची, अशा प्रकारे त्यांनी खर्च केला. आणि त्याने ती मशीन पुन्हा किती रुपयांना विकली 10,000 रुपयांना विकली. तर त्याला होणारा शेकडा नफा झाला का तोटा झाला हे काढा असं तुम्हाला सांगितलेलं आहे. आणि आपल्याला काय करायचं बघा सगळ्याची बेरीज करायची म्हणजे इथपर्यंत. आता काय करायचं तुम्हाला 8600 अधिक 250 अधिक 150 याची तुम्हाला काय करायची बेरीज करायची. मग बेरजेमध्ये मांडा संख्या 1 2 3 3 अंकी, शून्याला 0 आला, 5 5 10 ला 0 घाचा आला, 6 9 8 1 9 बरोबर. म्हणजे आपल्या इकडे किती यायला लागलं उत्तर बघा 9000 रुपये. तिने विकली किती 1000 रुपयाला 10,000. आता 9000 ही आपली खरेदीची किंमत आहे. ही कोणती किंमत झाली तर खरेदी किंमत खक्की झाली. आता विक्री ही झाली. मग आता एवढं झाल्यानंतर त्याला खक्की वजा विक्री करायचा. जर नफा झाला असेल तर विक्री वजा खक्की. मग नफा काढायचा का तोटा काढायचा आहे नफा काढायचा. मग आपण नफा काढू. नफ्याचं सूत्र काय आहे तुमच्याकडे विक्री वजा खक्की बरोबर. विक्री वजा खक्की म्हणजे विक्री किंमत वजा खरेदी किंमत. विक्री किती होती रे 10,000. खरेदी किंमत किती झाली त्याची 9000 रुपये अशा प्रकारची झालेली आहे. दोघांचं मिळून जर तुम्ही काढलं उत्तर त्याचं दोघांचं मिळून तर कितीचा फरक आला 1000 रुपयाचा. कितीचा 1000 रुपये म्हणजे 9000 10,000तून वजा केले तर 1000 रुपये आपल्याकडे राहतात. शेकडा नफा विचारलाय तुम्हाला. आता इथं काय करायचं तुला जो नफा आहे त्याच्यासाठी कुठलाही एक अल्फाबेट घ्या ABCD मतलब मी X घेतलाय तुम्ही X घ्या किंवा मग आपण B घेतला होता आता C घ्यायचं तर C पण घेऊ शकतो. काही अडचण नाही. छेदामध्ये किती आले 100 आलेले आहेत. मग आपल्याला इकडं काय करायचं खरेदी किंमत किती होती 9000 रुपये. त्याच्यात मिळालेला नफा किती होतो त्याला 1000 रुपये. म्हणजे असेल असं आपल्याला घ्यायचंय. मग आपण इथं मांडू 1000 रुपये ही त्याला मिळालेला नफा
त्या मशिनीची खरेदी किंमत 9,000 रुपये. गुणाकार करायचा तुम्हाला 100 जसं मी मग सांगितलं होतं तसं. म्हणून मग एक्स आपल्या जागेवर छेदातला 100 वर गेला, इथं झाला 100 गुणाकारामध्ये 1000, छेदामध्ये राहिले तुमच्या 9,000 रुपये. आता भागाकार करायचा आहे. आता भागाकार करताना खूप मजा आहे बघा. इथं हे कटला, हे कटला, हे कटला, हे कटला, हे कटला, हे कटला. आता राहिले वर 100 एक 100 म्हणजे 100 ने किती गुणायचे? फक्त 1 गुणायचे. मग म्हणून आपल्याकडे एक्स बरोबर आले 100, छेदामध्ये किती? 9. आता 9 न 100ला भाग तुम्हाला घालायचा आहे. 9 एक 9 म्हणजे घातला भाग, परत बाकी किती राहते ते बघायचे. आता भाग 11 9 99, 9 न आपल्याला त्याला भाग आला. भागाकार येणार तुमचा 11 म्हणजे 100 मधून आपण 99 वजा करणार. बघा कसं करायचं आहे. अशा प्रकारचं आपल्याला लिहायचे. इथं समजा तुम्ही लिहिलं 9 एक 9, 10 मधून 9 गेले, 1 राहिला, वरचा शून्य खाली आला, परत 9 एक 9, परत किती राहिला? 1 बाकी तुमच्याकडे राहिलेला आहे. अशा प्रकारचा भागाकार. मग आता बाकी राहिला 1, जर शून्य दिला तर पुन्हा ते भागाकार आपला तसाच वाढत जाणार. म्हणजे इथं 11 आपल्याकडं भागाकार आला. आता परत 9 न भाग जर त्याला दिला तर बाकी 9च राहणार आहे, एकच येणार. 9 खंडित आणि अखंडित भागाकाराची जी पद्धत आहे त्या प्रकारचा हा भागाकार आपल्याकडे येणार आहे. आता राहिलाय किती बाकी? एक. मग त्याला आपण मगाशी लिहिलं तसं. म्हणून x बरोबर 11 हे आपला आलेला भागाकार. आता 9 एक बाकी आहे, त्याला वर घाला, 9 न भाग द्यायला त्याला खाली घ्या. बघा आलं का? 11 9 99 अधिक 1 100. सोपं आहे. मग अशा प्रकारचा हा आपला 5वा प्रश्न होता. आता राहिला फक्त 6वा. अपेक्षा आहे की ते तुम्ही सोडवावा. मी इथंच आहे. काही कळालं नसलं तर मला विचारायला घ्यायला तुम्ही घेऊ शकता. तो डायरेक्ट उत्तर देऊ तुम्हाला. खरेदी किंमत बघा 20,500, मंजुरी लागली तिला 9,700 रुपये. औषध आणि खतं झाली 5,600ची, विक्री केली 28,640 रुपये. अशा प्रकारे विक्री तुम्ही हे लिहून घ्या. पुढचा प्रश्न आहे आणि तुम्हाला जर पाहिजे असेल तर मी तुम्हाला अशा प्रकारचे त्याची बेरीज वगैरे तुम्ही करा. आणि खूप सोपं प्रश्न आहे. आपल्याला बेरीज करून ज्याचं उत्तर आहे, उत्तर खूप सोपं आहे. नाही लक्षात राहील मी इथंच आहे. पटकन लिहून घ्या. पटकन पुढचा प्रश्न लिहा. हो झालं का? मोडू का? कोणाच राहिले? बरं चला बघा.